नागपूर महानगरपालिकेच्या 20 ऑगस्ट 2016 रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय गीत वंदे मातरमची अर्धवट ध्वनिफीत ऑडिओ क्लिप वाजविण्याच्या घटनेच्या संदर्भात महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी आयुक्त डॉक्टर विपिन यांना तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकारासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले आहेत. मनपाच्या सर्वसाधारण किंवा विशेष बैठकीची सुरुवात राष्ट्रीय गीत वंदे मातरमने करण्याची परंपरा प्रचलित आहे. केंद्र सरकारने वंदे मातरमच्या रचनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमचे सर्व 6 कडवे गायनाच्या संदर्भात घटनादुरुस्ती केली आहे. यामुळे सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये आता वंदे मातरमची 6 कडवे गायन आवश्यक झाले आहे. मात्र गेल्या 20 ऑगस्टला झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला वंदे मातरमची पहिली 2 कडव्यांचीच ध्वनिफीत वाजविण्यात आली आहे. याकडे महापौरांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण प्रेरणास्थान राहिलेल्या या राष्ट्रीय गीताचा उचित सन्मान व आदर राखणे अपेक्षित आहे. मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत अर्धवट वंदे मातरम ध्वनिफीत वाजणे ही बाब उचित नसून या संदर्भात या हलगर्जीपणासाठी जबाबदार व्यक्तींवर कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावावी. यापुढे असा प्रकार घडणार नाही यासाठी वंदे मातरम गायनाची कार्यपद्धती निश्चित करावी असेही निर्देश महापौर श्रीमती ठाकरे यांनी आयुक्तांना दिले आहेत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.